नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिस्टर अँड मिसेस देशमुख या व्लॉगमध्ये. मित्रांनो, आजच्या खास व्लॉगमध्ये आपण काहीतरी वेगळं आणि नवीनच पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो होतो बाहेर. हे बघा, आमच्या बेलूला बाय बाय केलं. ॲक्च्युली आम्हाला बेलूला घेऊन जायचं पण होतं, बट काही प्रॉब्लेममुळे आम्ही तिला घेऊन नाही गेलो. सो मी आणि माझे जे हस्बंड आहेत, आम्ही दोघं गेलेलो आहे बाहेर. बघा, शेवटी तिला बाय केलं आहे, तिला त्रास दिला थोडा, आणि आम्ही गाडी घेऊन आमची निघालो आहोत. हे आमचं पार्किंग आहे. त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावरती होतो की ऑलरेडी खूप लेट झालं होतं. मी ऑफिसवरून आले होते, हे पण ऑफिसवरून आलेले होते. त्याच्यानंतर आम्हाला जायचं प्लॅन होता. हो का, इतकं सुंदर नेचर आहे ना आमच्या इथे. मी पण फेसला प्रॉपर पॅक केलेलं होतं. विचार केला, चला आज कुठेतरी काहीतरी लांब जाऊयात मस्तपैकी. आणि जरा काहीतरी भूक लागली होती म्हणून थोडंसं खायला पण घेतलं होतं आम्ही, म्हणून मी फेस ओपन केलेला होता. बघा, संध्याकाळ झाली होती, जाता जाताच एवढी संध्याकाळ झालेली होती, पण खूप छान नेचर होतं, मस्त वाटलं. आणि लगेच रात्रसुद्धा झाली. मित्रांनो, रात्र फक्त मी आणि आमचे हेच होते फक्त गाडीवरती. तुम्हीच बघा किती जास्त रात्र आहे. आय लव पावना डॅम. होय, अगदी बरोबर बघितलं आहे तुम्ही. आम्ही गेलो होतो पावना कॅम्पिंगला. हे बघा, जे आमचे बेला कॉटेज आहे, जिथे एक टेंट्स आहे, तिकडे आम्ही स्टे करायला गेलेलो होतो नाईट कॅम्पिंगमध्ये. तर हे बघा, खूप सुंदर व्ह्यू होता तिथं. मी आणि माझे जे मिस्टर, आम्ही तिथे वन डेचं पॅकेज घेतलं होतं स्टेचं. सकाळी 3चं चेक इन होतं, बट आमच्या दोघांचं ऑफिस असल्यामुळे आम्ही 7 वाजता तिकडे पोहोचलो असेल. आणि तुम्हाला 11 वाजता चेकआउट करायचं असतं, पण आम्ही थोडंसं लेटच निघालो. तर आम्ही लवकर गेलो. ऑलरेडी नाश्ता तिथं संपलेला होता, तर फक्त जेवणाचं होतं. त्याच्या आधी आम्ही मस्तपैकी जरा फिरलो. म्हटलं जरा कॉटेज कसं ते एकदा बघूयात. खूप सुंदर टेंट होतं, ट्रायंगल टेंट होतं, खूप छान होतं बरं का. तुम्ही पण कोणत्या जर रिसॉर्टला गेले असाल तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगसाल. इथे पण टेंट्स आहेत आणि समोर लेक होती, पण तिकडे रात्रीचा आम्ही स्वतःच गेलो नाही. पण खूप छान वाटलं, मस्तपैकी साऊंड, गाणं सगळं होतं तिथे. बघा, जरा म्हटलं जरा शायनिंग खावी म्हणून मग स्वतःला जरा जास्तच व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी. आणि माझे जे मिस्टर ते ॲज युजल बिझीच असतात, एनी टाईम फोनमध्ये बिझीच असतात. बघा ते पाण्यावर बसले होते. त्याच्यानंतर आम्ही दोघंसुद्धा बसलो होतो. किती शांत दिसतात ना तोंडावरून हे बघा, खूप हुशार आहे. 10 वरती गेलं, किती हुशार आहे, तिरंदाजी. आणि मी सुद्धा ट्राय केलं, म्हटलं आता मी पण करून दाखवणार. आणि बघा मग आता माझं कुठं लागलं. गर्दी होती बरं का, पण आम्ही जास्त करून आमच्या दोघांनाच कॅप्चर केलं आहे. ओ भाई, जवळ तरी गेलं. ॲटलिस्ट मी ट्राय तरी केलं आणि खूप छान ट्राय केलं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही जरा फिरलो, मस्त डान्स केला. तिथे डीजे पण होता, डीजे नाईट पण होती. मस्त डान्स केला. थोडं बाहेर आलो कॉटेजच्या, जरा काहीतरी फिरावं म्हणून. इकडे गर्दी पण चांगलीच होती. त्याच्यानंतर आम्ही जरा ड्रिंक केली आणि म्हटलं जरा व्हिडिओ शूट करावं. मग जरा स्वतःला शूट करत राहिलो. बघा, इथं किती सुंदर नेचर आहे. असं तिथे फोटोसाठी खूप सुंदर व्ह्यू होता. आणि रात्रीचा तर मस्तच होता. बघा, त्याच्यानंतर आम्ही मग दुसरा लोकेशन बघितलं, तिथे शेजारीच होतं. म्हटलं इथे पण जरा फोटोशूट करू. माझे मिस्टर्स इतके सुंदर फोटोज काढतात, गरजच नाही कोणाची. आता आमचा जेवायचा पण टाईम झालेला होता. म्हटलं आधी जेवून घेऊयात, त्याच्यानंतरच काहीतरी करता येईल. जेवणाच्या आधी आम्ही खेळलो. आमच्याकडे 10चा जेवणाचा टायमिंग होता डिनरचा. त्याच्या आधी आम्ही जरा मस्ती केली. तिथे गेम्स पण खूप सारे होते. म्हटलं जरा गेम्स पण खेळूयात. मग लुडो खेळलो. लुडोसाठी आमचा ग्रुपच होता. त्याच्यानंतर आम्ही कॅरमसुद्धा खेळलो. मज्जा खूप आली. पण हे बघा, उगाच टाईमपास करतात ते. मस्त पाण्यात बसलो होतो. जेवायचा टाईम, आमचं जेवण झालेलं होतं. सॉरी गाईज, मी तुम्हाला जेवताना नेमकी व्हिडिओ शूट नाही केला. एकतर भूक एवढी लागली होती की आधी आमचं जेवणाकडेच लक्ष गेलं.
त्याच्यानंतर मग आम्ही टेंटमध्ये आलो, जरा आराम केला. बघा टेंटची साईज पण मोठी आहे. जर तुम्हाला नेक्स्ट टाईम कधी जायचं असेल तर नक्कीच जासाल. टेंट चांगले मोठेच असतात. त्याच्यानंतर सकाळ पण झाली होती, सकाळचे 7 वाजले होते. मस्तपैकी बाहेर निघाले, बाहेरचं नेचर बघितलं, खूप छान होतं. आम्ही मस्त नाश्ता पण केला. त्याच्यानंतर नाश्त्यानंतर तिथे सकाळचा नाश्तासुद्धा होता. मस्त फ्रेश झालो, नाश्ता केला. त्याच्यानंतर मग आता जायचं टायमिंग होता. बघा सगळे नाश्ता करत आहे आणि आमचं झालं होतं ऑलरेडी नाश्ता, म्हणून मग आम्ही परत गेम खेळायला लागलो. त्याच्यानंतर परत टेंटमध्ये आली, जरा मेकअप केला कारण मला आता फोटोशूट करायचं होतं. त्याच्यानंतर मग मी मेकअप केला मस्तपैकी, खूप छान मस्तपैकी आवरलं. म्हटलं बाबा परत आता फोटोज काढायची इच्छा नाही होणार, म्हणून एकदाच काढायची. बघा इतकं सुंदर लेक होतं तिथे. अशा प्रकारे आम्ही आमच्या पावना लेक कॅम्पिंगला खूप मजा केली. ॲक्च्युली मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं पहिल्यांदाच गेलेलो होतो, बट आम्ही पहिला खूप जास्त एन्जॉय केला. त्याच्यानंतर बघा नेचर तुम्ही स्वतःच बघा, खूप सुंदर होतं गाईज. हे बघा आम्ही दोघं मस्तपैकी एका छान प्लेसमध्ये बसलेलो होतो. माझे मिस्टर एनी टाईम शायनिंगच खातात ते. त्याच्यानंतर आमचा टायमिंग झाला होता चेकआउट करायचा. वाजले ते 11चा चेकआउट होतं, पण आम्ही 12 वाजता निघालो असेल. मस्त आम्ही रिसॉर्टच्या बाहेर आलो होतो, कॅम्पिंगच्या बाहेर आलो होतो. आणि चला आता जायचं होतं घरी. खूप जास्त लेट झालं होतं, दोघं थकलो होतो. लवकरात लवकर घरी जायचं होतं. मस्त व्हिडिओ शूट केला. मित्रांनो हे बघा, हे आहे पावना धरण. सुंदर असं नेचर आहे. व्हिडिओ झालेले आहे, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.